नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. घरात लहान मुलं असतील आणि त्यांना वारंवार आजारपण येत असेल, अभ्यासात मन लागत नसेल, विनाकारण चिडचिड, हट्टीपणा, भीती किंवा नजर दोष जाणवत असेल, किंवा मोठी मुलं असूनही नोकरी, करिअर किंवा लग्नात अडथळे येत असतील, मनापासून देवाची प्रार्थना करूनही कुठेतरी काहीतरी अडकले असं वाटत असेल, तर आजचा हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. आज आलेली आहे माघ महिन्यातील पवित्र संकष्टी चतुर्थी. हा दिवस गणपती बाप्पांना अर्पण केलेला असून संकट निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. आज मी तुम्हाला संध्याकाळी करता येईल असा एक अतिशय सोपा पण शक्तिशाली उपाय सांगणार आहे. यासाठी उपवासाची सक्ती नाही, फक्त श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. हा उपाय संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 या वेळेत करा. ही वेळ सकारात्मक ऊर्जेची मानली जाते आणि गणेश तत्व अधिक सक्रिय असते. उपायासाठी लागणारी सामग्री सांगते. एक स्वच्छ मातीचा दिवा घ्या. मोहरीचे तेल, मोहरीचे नसेल तरी घरातील नियमित तेल वापरा. 5 काळे मिरे, चिमूटभर मोहरी, एक छोटी कापराची वडी आणि कापसाची वात आणि थोडे तांदूळ. उपाय करण्याची पद्धत. तर संध्याकाळी हातपाय धुवून मन शांत करा. देवघरात गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. दिव्यात तेल घालून त्यात 5 काळे मिरे, चिमूटभर मोहरी, कापराची वडी टाका. कापसाची वात घालून दिवा पेटवा. ताटात तांदूळ घालून त्यावर दिवा ठेवा. दिव्याला हळद कुंकू लावून फूल अर्पण करा. त्यानंतर शांतपणे बसून ओम गण गणपते नमः हा मंत्र 21 किंवा 108 वेळा म्हणा. मंत्र जपत असताना मनात फक्त एकच भावना ठेवा, ही प्रार्थना माझ्या मुलांच्या आरोग्य, बुद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आहे. हा उपाय फक्त एका दिवसापुरता नाही, संकष्टी चतुर्थीपासून सलग 21 दिवस दररोज संध्याकाळी याच पद्धतीने दिवा लावा. रोज नवीन वात वापरा. काळे मिरे रोज नवीन टाका. दिवा पूर्ण जळू द्या. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. हा उपाय केल्याने मुलांना खूप फायदे होतात. मुलांची चिडचिड व भीती कमी होते. अभ्यासात एकाग्रता वाढते. नजर दोष व नकारात्मकता दूर होते. नोकरी व करिअरमधील अडथळे कमी होतात. विवाह योग हळूहळू अनुकूल होतो. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आईने मनापासून केलेली ही प्रार्थना थेट गणपती बाप्पापर्यंत पोहोचते. हे शास्त्रातही सांगितले आहे. भक्तांनो, उपायापेक्षा भाव महत्त्वाचा असतो. श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा आणि बाप्पावर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.